राणेंच्या प्रकरणामध्ये खूप वेगवेगळी चर्चा होते आहे. त्याच्यातून एक जो मुद्दा थोडासा वेगळा समोर आलेला आहे तो मला आवर्जून तुमच्यासमोर मांडावा वाटतो किंवा तो जो एक अनुभव आहे तो तुमच्याशी शेअर करावा असं वाटतो. मला एक साधा प्रश्न असा पडला की राणेंच्या ऐवजी एखादा साधा माणूस असला असता अशा प्रकरणामध्ये, म्हणजे ज्याच्यावरती गुन्हे दाखल केले तर काय झालं असतं. यापूर्वी जो प्रकरण जे घडलं होतं ज्याचा सगळे उल्लेख करतायत की बाबा अर्णव गोस्वामीला अशीच अटक केल्या गेली होती, अवैधरित्या त्याला पकडून ठेवण्यात आलं. मग ते पुढे न्यायालयामध्ये गेले, त्याची ताकद होती, हरीश साळवेसारखा जागतिक कीर्तीचा वकील त्यासाठी उभा राहिला. राणेसाठी पण त्या पद्धतीचं कायदेशीर मदत उभी राहिली आणि तातडीनं त्यांना जामीन तर भेटलाच आहे, बाकीची पुढं कारवाई होत राहील. आता तुम्ही एक लक्षात घ्या, जो माझा मुद्दा आहे थोडासा वेगळा असा, म्हणजे जाणीवपूर्वक राजकीय सुडानं राणेंना अटक केली हे कोणालाही कळतंय. याच पद्धतीने अर्णव गोस्वामींनी ज्या सोनिया गांधींच्याबद्दल वक्तव्य केलं होतं त्याला ठरवून क्षुल्लक गुन्हा होता पण तरीही पूर्ण व्यवस्थेचा वापर करून घ्यायचा, कायद्यातल्या पळवाटा शोधून त्याचा वापर करून घ्यायचा आणि त्याला ते अटक करायची, त्याला नामोहरण करायचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडून तो माणूस त्याचा फायदा पण उठवतो. हे दोन प्रसंग ठळकपणे तुमच्यासमोर आलेले आहेत. मी जो मुद्दा मांडतो तो तिसरा, आता एक सर्वसामान्य माणूस आहे, म्हणजे जो माझ्या बाबतीत घडलेला अनुभव मी तुम्हाला या निमित्तानं शेअर करतो. 2013मध्ये औरंगाबाद शहरातल्या रस्त्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे, खड्डे आहेत, वारंवार सांगूनही ते दुरुस्त होत नाहीत. स्थानिक नेत्याला सांगा, नगरसेवकाला सांगा, आमदार खासदारांना सांगा, वारंवार प्रशासनाकडे तक्रारी द्या. ह्याला वैतागून एक आमचा मित्र असं म्हणाला होता की आपण ह्याच्या विरोधात काय करता येऊ शकेल. म्हणलं आपण काही निरस्ता अडवूत, कुठली संघटना, कुठल्या काही असं काही नाही, कुठला पक्ष वगैरे तर काही प्रश्नच नाही. सर्वसामान्य नागरिक जमा झाले आणि आम्ही ज्योतिनगरचा जो रस्ता आहे औरंगाबाद शहरातला त्याच्यातल्या एका चौकामध्ये बसून राहिलो, काहीच नाही. मग आपोआपच ट्रॅफिक आडली, शाळेतले काही मुलं सुटले होते त्यांनी त्यांच्या सायकली लावल्या, सर्वसामान्य नागरिक त्यांनाही हा प्रश्न तीव्रता कळली, तिथे ते बसून राहिले. सगळीकडे रस्ता आडल्याच्या नंतर त्याच्यावर जी काही गवगवा व्हायला पाहिजे, गोंधळ व्हायला पाहिजे तो झाला. तितक्यात एक सरकारी गाडी चालली होती, ती पण लोकांनी रोखली, तिच्या चाब्या काढून घेतल्या. मग पुन्हा लगेच सरकारी कामात अडथळा, म्हणजे नियमाप्रमाणे तुम्हाला अशा वेळी बरोबर चालता येतं. 2-1 तासामध्ये ते आंदोलन संपलं. त्याचे मुख्य अभियंता आले मनपाचे, त्यांनी एक लेखी स्वरूपातलं आश्वासन दिलं की आम्ही हे रस्ते दुरुस्त करू. आम्ही सगळ्या लोकांना सांगितलं आणि आम्ही घरी गेलो. पूर्ण 1 दिवस उलटल्याच्या नंतर ज्या पद्धतीने ही जी चर्चा झाली, प्रचंड प्रमाणात लोक गोळा झाले, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात काही बातम्या आल्या, त्याच्यानंतर काही लोकांना जाग आली की अरे हा आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाला. दुसऱ्या दिवशी आम्हाला त्या काय म्हणते पीर बाजारच्या पोलीस स्टेशनमध्ये बोलवून आमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले. सांगितलं असं की बाबा तुम्ही परवानगी घेतलेली नव्हती आंदोलन करण्यासाठी, सरकारी गाडी तुम्ही रोखली, सरकारी कामात हस्तक्षेप म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे. गुन्हा काही फार विशेष नाही आहे, तुम्ही सह्या करा, जामीन मिळेल, सुटताल. तसं म्हणल्याच्या नंतर माझ्या डोक्यामध्ये चमक आली की असं कसं काय. जर तुम्हाला खरंच वाटत होतं की गुन्हा केलेला आहे त्या दिवशी तुम्ही गुन्हे दाखल करू शकत होते. 1 दिवस गेल्याच्या नंतर ज्या काही तिथले राजकीय नेते असोत किंवा अजून कोणी असोत त्यांना जाग आली आणि ह्यांना धडा शिकवला पाहिजे. म्हणजे जसं इथं राजकीयदृष्ट्या तुम्हाला राणेला धडा शिकवायचा आहे, जसं तुम्हाला पत्रकार म्हणून फार वरवर करणाऱ्या, फार पुढं जाणाऱ्या त्या अर्णव गोस्वामीला धडा करायचा आहे, शिकवायचा आहे, तसंच ह्या यंत्रणेला अचानक असं वाटलं की सर्वसामान्य लोक जागे होत आहेत, रस्त्यावर येत आहेत, ह्यांना धडा शिकवला पाहिजे म्हणून तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले. मी म्हणलं की मी याच्यावर सही करत नाही. ते म्हणे तुम्हाला अटक होईल. सर्वसामान्य माणसाला जी भीती घातली जाते ना पोलिसांकडून, अटक होईल. म्हणलं हां करा अटक. मी अटक मला करा असं म्हटल्याच्यानंतर पोलिसच परेशान झाले. अरे नाही असं नाही, ते मला समजून सांगायचा प्रयत्न कराल. म्हटलं बघ इतकं साधं आहे तर माझ्यावर गुन्हा दाखल का केला तुम्ही. नाही तसं नाही. मग ते म्हटलं तुम्हाला जे करायचं ते करा, मी कुठेही सही करणार नाही, मला हे काहीच मंजूर नाही. जर मी गुन्हा केलेला आहे, मी कायदा तोडलेला आहे, तुम्ही मला तुमच्या कायद्याप्रमाणे शिक्षा करा. हे माझं साधं वागणं बोलणं ठामपणे तिथं बसून राहणं इतकं गंभीर होईल हे मलाच वाटलं नाही. वारंवार सगळे प्रयत्न करायलेत की नाही असं नाही, मग कोर्टात जावं लागेल, जाऊ द्या काय हरकत नाही. काही माझे वकील मित्र गोळा झाले, ते म्हणले हे नाही म्हणले मला काहीच करायचं नाही. म्हणलं मी कोर्टासमोर उभं राहायला तयार आहे. जिल्हा न्यायालयासमोर त्यांनी दुपारीनंतर आम्हाला नेऊन उभं केलं. त्या मॅडम ज्या महोदय होत्या, न्यायमूर्ती महोदय, त्या वारंवार सांगायला की नाही छोटी गोष्ट आहे. मग मी ऐकत नाही म्हणलं. त्यांनी सांगितलं की मी बाकीचे सगळे खटले जरा मार्गी लावते, ह्यांना माझ्या केबिनमध्ये घेऊन या, कोर्टाची वेळ संपत आलेली असताना. संध्याकाळी त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं, वैयक्तिक पातळीवर समजून सांगितलं. म्हणलं मी सही करणार नाही, तुम्ही मला नियमाप्रमाणे जी काय अटक करायची ते करा, मी तुरुंगात जायला तयार आहे.
मला तुरुंगात जायला मी तयार आहे म्हणल्याच्या नंतर माझ्यापेक्षा व्यवस्थाच जास्त परेशान झाली, कारण की त्यांच्यासाठी ती अवघड गोष्ट होती. ज्या पोलिसांनी त्याच्यावर जबाबदारी दिली होती तो दुपारी 1-1:30 वाजल्यापासून जो माझ्या बाजूला बसला होता तो रात्री हर्सुलच्या तुरुंगामध्ये 9-9:30 वाजेपर्यंत मला आतमध्ये घेईपर्यंत त्याला बसून राहणं भाग होतं. तिथेही व्यवस्थेतले दोष कसे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो आहे की कुठल्याही पोलिसाला त्यांनी पकडून आणलेल्या गुन्हेगाराला त्या पोलीस कस्टडीमध्ये प्रत्यक्ष तुरुंगाच्या स्वाधीन करेपर्यंत त्याला ती जबाबदारी असते, त्याला हालता पण येत नाही. आणि त्याला त्रास द्यायचा म्हणून तिथल्या पोलीस अधिकाऱ्यानं त्यांनी आणलेले म्हणजे त्यांच्या त्या विभागाची काहीतरी खुन्नस असावी की ह्यांचे नंतर घ्यायची, म्हणून त्यांना आधीचा जो अधिकारी होता त्यानं आपलं काम पूर्ण केलं, दिरंगाई केली. ह्याच्या गुन्हेगाराला म्हणजे मला आत घेतलंच नाही, त्याची ड्युटी संपली, तो निघून गेला. दुसऱ्या इप्रेतमध्ये अर्धा घंट्याचा गॅप होता. असं करत त्यांनी 10 वाजवले. नंतर मला आतमध्ये घेतलं. मला त्रास होण्याच्यापेक्षा तो पोलीसच वैतागला, कारण की ह्या व्यवस्थेने त्याला कसा त्रास दिलेला आहे. मी तुरुंगात गेल्याच्यानंतर ती रात्र तिथं काढावी लागली. तिथली सगळी काय घाण व्यवस्था आहे काय ते जाऊ द्या, मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही. मला काही असं नाही म्हणायचं की माझ्यावरती फार मोठं काही झालेलं आहे. मला 2 गोष्टीचं आश्चर्य वाटलं ज्याच्यासाठी मला हा व्हिडिओ तुमच्यासमोर करायचा आहे. दुसऱ्या दिवशी समाजातले प्रतिष्ठित लोक सगळे कमिशनर ऑफ पोलीसकडे गेले की हे गंभीर गोष्ट आहे, तुम्ही एक सर्वसामान्य नागरिकाला रस्त्यासाठी आंदोलन करतो म्हणून तुरुंगात घ्यायला लागलात आणि कायद्याची काय पळवाळ म्हणजे कायद्याचं काय कलम दाखवायलात की त्यांनी जामीन अर्ज नाकारलेला आहे वगैरे म्हणून. मग पोलिसांनी कमिशनरनी पण त्यांच्या वतीनं कोणीतरी सही करा, आम्ही त्यांना सोडतो, प्रकरण पुढं वाढवायला नको. त्याचबरोबर त्याच तुरुंगामध्ये बाकीच्या जेव्हा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र आले त्याच्यामध्ये माझी ती बातमी आल्यानंतर बाकीच्यांना कळलं की हा असा वेगळा माणूस आहे. त्यांनी त्यांच्या समस्या सांगायला सुरुवात केली. त्याचवेळीच एका पोरानं फक्त त्याच्या मोबाईलवरून एक SMS दुसऱ्या कोणीतरी त्याच्या एका मैत्रिणीला केला आणि तो अश्लील होता म्हणून तिच्या बापानं कंप्लेंट केली. ह्याला 2 जामीनदार पण भेटले नाहीत त्या पोराला. तो सांगतोय की मला इंग्रजी येत नाही, माझ्या मित्राने मोबाईल वापरला होता माझा, पण त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि शनिवार रविवारमध्ये आले, जामीन होत नाही म्हणून तो पोरगा माझ्याबरोबर कारण नसताना तिथे 2 दिवस सडण्यासाठी आला. का तर दुसरा जामीनदार भेटला नाही म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी ते काहीतरी जे वाटप करतात अन्न आणि शिधा आणि बाकीचं हे करत असताना तो रांगेत उभा असताना पोलिसांनी फुकट त्याच्या ढोणावर एक काठी मारली आणि 4 शिव्या घालून सांगितलं मादारचो नीट उभा राहत नाही. जो पोरगा निरागस आहे तो सांगतोय की मी काही गुन्हा केलेला नाही, म्हणजे माझ्या मित्रानं केला असेल, खरं तर हे त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात आणायची गरजच नव्हती ना. पोलीस यंत्रणेनं तिच्या बापाला बोलून घेतला असतं, ह्याला किंवा ह्याच्या वडिलाला बोलून गेलं असतं, समोरासमोर केला असतं, विषय मिटला असता. पण सर्वसामान्य लोकांना खुमखुमी त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, पोलिसांना खुमखुमी त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे. ह्यामुळे त्या पोराचं तर काय नुकसान होईल, त्याची मानसिकता बिघडेल हे वेगळं, पण त्या व्यवस्थेवर किती ताण आला फुकटचा. किंवा माझ्यासारखं जे प्रकरण होतं की ज्यांनी सार्वजनिक कारणासाठी आंदोलन केलेलं होतं त्यांना तुम्ही काही एक गोष्टी समजुतीच्या पातळीवर किंवा दुर्लक्ष करून सोडून देणे समाजाच्या हिताच्या दृष्टीनं. खरंच एखादा गंभीर गुन्हा कोणी केला असेल तर त्याच्या बाबतीत तुम्ही जरूर वाटेल ती कारवाई करा, पण काही गोष्टी ह्या सामाजिक पातळीवरती बाकीचं सगळं हित लक्षात ठेवून दुर्लक्ष करा आणि तुम्हाला जी कामं करायची त्याच्याकडे लक्ष द्या ना. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा मला सोडल्याच्या नंतर तो पोरगा बिचारा अडकून पडलेला, तो आता सुटेल तर दुसऱ्या म्हणजे सोमवारी सुटणार, म्हणजे व्यवस्थेला फुकट त्याला पोचणं आलं. आणि हे सगळे जे पोलीस यंत्रणा ही कायदा आणि सुव्यवस्था जिथं प्रत्यक्ष लक्ष द्यायला पाहिजे तिथे देत नाही. माझा तुम्हाला ह्या निमित्तानं कळकळीचं एक म्हणजे आव्हान आहे, तुम्हाला विनंती आहे की जेव्हा ज्या कामासाठी पोलीस यंत्रणा, कायदा सुव्यवस्था, प्रशासन या सगळ्यांनी लक्ष देऊन ते करण्याची आवश्यकता आहे तिथं आम्ही डोळ्यावरती कातडं घेतो. आणि जे अतिशय क्षुल्लक कारणं असतात, राजकीय विरोध तोही क्षुल्लकच होता. राणे काय बोलले, किती बोलले, मी तर राणेंचा समर्थक नाही, शिवसेनेचा समर्थक नाही, भाजपचा समर्थक नाही, त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यासारखी ती गोष्टच नव्हती, पण तुम्हाला राजकीय सूड उगवायचा होता. अर्णव गोस्वामी पत्रकार म्हणून ज्या पद्धतीनं तुमचे वाभाडे काढतोय तुम्हाला त्याचा तशा अर्थाने सूड उगायचा होता. आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांचेच प्रश्न घेऊन रस्त्यावरती उतरवतो म्हणून तुम्हाला बाकी सगळं सोडून देऊन गुन्हे दाखल करायचे तुम्हाला त्याच्यामध्ये एका अर्थाने म्हणजे सर्वसामान्य लोक त्यांच्यावरच्या अन्यायाला तोंड फोडण्यासाठी रस्त्यावर येतात म्हणून सूड उगायचा होता. माझं असं म्हणणं आहे की ह्या पद्धतीनं वागणारी ही जी प्रशासन व्यवस्था ही स्वतः दुसरीकडून एक सर्वसामान्य नागरिक पण आहे ना. माझ्यावरती खटला दाखल केल्यानंतर न्यायमूर्ती महोदयांना मी महिलांना त्या मॅडमला विचारलं होतं, विनंती केली होती की मी आंदोलन केल्यावरती तुम्हाला कळतं का रस्ता खराब आहे म्हणून, तुमची गाडी त्याच रस्त्याने येते ना का तुम्ही हवेतून येता. त्यांना माझं बोलणं थोडंसं वेगळं वाटलं. त्यांनी जरा दरडावून मला विचारलं, म्हटलं तुम्हाला वाटू द्या काय, तुम्ही माझ्यावरती काय शिक्षा द्यायची ती द्या, ही सर्वसामान्य माणसाची भावना आहे.
राणे फक्त काहीतरी बोलले म्हणून गुन्हे दाखल करणाऱ्यांना इतर सार्वजनिक ठिकाणी वाटेल त्या पद्धतीनं बोललं जातं हे कधी दिसतं? किंवा आत्ता आम्ही जो विषय हाती घेतलेला आहे अतिक्रमणाचा, दौलताबादच्या त्या किल्ल्यातून वरती जाणारी एक प्राचीन अशी वाट आहे, ती अतिक्रमण करून उद्ध्वस्त करण्यात आली. ह्याच काळामध्ये आम्ही वारंवार त्या ठिकाणी निवेदनं केली, सगळं दिली, पण अजूनही त्याची दखल घेतल्या गेलेली नाही. प्रशासनाने, कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्यांनी ह्या सगळ्यांनी ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. आणि जिथं तुलनेनं गरज नाही आहे, मला असं नाही म्हणायचं समजा आम्ही गुन्हा केलेला असेल त्यासाठी तुम्ही शिक्षा द्या, त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. राणेंनी काय गुन्हा केला असेल आणि अर्णव गोस्वामीनं काय गुन्हा केलेला असेल त्याच्यासाठी तुम्ही जरूर लक्ष द्या, पण त्याहीपेक्षा बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. आणि राणे आणि अर्णव गोस्वामी तरी तशा अर्थाने VVIP होते, त्याच्यामुळे त्यांना कायद्याची मदत तयार झाली आणि ते सुटले. माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या सर्वसामान्यांचा प्रश्न घेऊन समोर येतो त्याला अशी मदतसुद्धा भेटत नाही आणि त्याला मग त्या तुरुंगामध्ये खितपत पडावं लागतं किंवा त्याची अवहेलना होते किंवा त्या माणसाला स्वतःला हॅरॅसमेंट म्हणजे त्याला तोंड द्यावं लागतं मानहानीला. सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला मदतीला कोणी उभं राहत नाही. हेही सार्वजनिक कामासाठी जिथं या प्रशासनाचीच ती गरज आहे ती नीट करणे, या नेत्यांची ती गरज आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची. कायदा मोडणाऱ्यांसाठी कायदा फार सोपा असतो, कायदा पाळणाऱ्यांसाठी तो त्रासदायक असतो. सर्वसामान्य माणूस जेव्हा म्हणजे कायद्याप्रमाणे चालतो त्याला सगळ्यात जास्त अडचणी, तुम्ही सिग्नल तोडला काय, तुमच्याकडे लायसन नाही काय, आधार कार्ड नाही काय, कुठलीही साधी गोष्टी ना, तुम्ही इन्कम टॅक्स वेळेवर भरला नाही काय. आणि तिकडं अनिल देशमुखला 1, 2, 3, 4, 5 समन्स होतात तरी त्यांना सूट असते, ते बिंदास फिरू शकतात. ह्याच्यामुळे सामान्य माणसाचा कायद्यावरचा विश्वास उठतो आणि जो माणूस एरवी पापभिरू असतो, जो माणूस एरवी सर्वसाधारणपणे सगळे नियम पाळत असतो, तो सुद्धा प्रसंगी वैतागून ते तोडायला जातो. आणि असं जर झालं तर ते तुम्हाला म्हणजे प्रशासनाला ते पेलू शकत नाही. बाबरी मस्जिदचं सगळ्यात सुंदर उदाहरण आहे. तुम्ही ती भावना समजून घेतली नाही, लाखो लोक आले आणि क्षणार्धात त्यांनी ती जी वास्तू होती ती जमीनदोस्त करून दाखवली. सर्वसामान्य माणसाच्या उद्रेकाचा हा नमुना आहे. राणेंना जे पकडलं त्यांना नंतर जामीन भेटला तो तर मुद्दा आहेच, पण ह्याच्यातून ह्या सरकारच्या बौद्धिक अकलेचे बौद्धिक दिवाळखोर निघाले कसं झालेलं आहे ते सिद्ध झालेलं आहे. त्याच्यावरची एक उसंत वाणी. सत्ता बळे माझ लागली चटक, राणेंना अटक केली असे. कंगनाचे घर ऐसेची पाडले, अर्णवात धाडले तुरुंगात. उखाड दिया है सामना हेडिंग, सत्तेमुळे झिंगत चढलेली. उडते भुवई संजय उवाच, लिहितो उगाच सामन्यात. मिळे न्यायालयी सर्वोच्च थपडा, रीता यांचा घडा कायद्याचा. राणेंना मिळता जामीन सत्वरे, अब्रूची लखतरे निघतात. कांत कोण यांचा विधी सल्लागार, बुद्धीने जो पार मतिमंद. जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचे असे काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणेनी समाजहिताच्या, जनतेच्या हिताच्या व्यापक किंवा त्यांची जी कर्तव्य ती पहिले कशी पूर्ण करता येतील हे बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर अशा बारीक गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. ते सोडून तुम्ही जर या बाकीच्याच गोष्टींकडे लक्ष देणार असाल तर आपल्या समाजाचा विकास होऊ शकणार नाही आणि समाजामध्ये सौहार्द राहणार नाही.